जोहार, जय आदिवासी. आज आपण एका इतिहासाच्या पानावर जाऊया, जिथे शौर्य, बलिदान आणि स्मृतींची साक्ष देणारे एक चौथरं उभं आहे. आधी आपण स्मरूया त्या व्यक्तीला, ज्याचं नाव घेताच मातीही थरथरते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 1630 मध्ये जन्मलेले शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नाहीत, तर संपूर्ण भारताचे महान योद्धा आणि राष्ट्रनिर्माते होते. त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, स्वराज्याचं. लहानपणापासूनच त्यांनी सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यात शौर्याची शिकवण घेतली. आई जिजाऊंचं संस्कारमय बालपण, शहाजी महाराजांचे शिक्षण आणि सह्याद्रीचं कणखर वातावरण यातूनच त्यांची जिद्द घडली. तो काळ होता गुलामगिरीचा. मुघल, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या सावलीत दडपलेला. पण शिवबांच्या छातीत वेगळी ज्वाला होती. त्यांनी मावळ्यांसोबत गनिमी काव्याची पद्धत आणली, डोंगर किल्ल्यांना बालेकिल्ले बनवलं आणि लोकांना स्वराज्याची चव दाखवली. त्यांनी शत्रूंच्या सामर्थ्याला कमी लेखलं नाही, पण स्वतःचं बळ विसरले नाही. म्हणूनच आजही आपण त्यांना स्वराज्याचे संस्थापक म्हणून मानतो. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईत फक्त सरदारच नव्हे, तर गावोगावचे आदिवासी, शेतकरी सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. यामध्ये एक प्रमुख समाज, महादेव कोळी, ठाकर, कातकरी, भिल्ल. हा समाज साहसी, पराक्रमी आणि निसर्गाशी घट्ट जोडलेला. डोंगराच्या कुशीत राहून जंगलावर जगून त्यांनी स्वराज्यासाठी प्राण पणाला लावला. पण इतिहासानं एक काळोखी दाखवला. शिवनेरीच्या परिसरात 1600हून अधिक महादेव कोळी आणि इतर आदिवासी बांधवांचा निर्दयी नरसंहार करण्यात आला. त्यांची शिरं धडापासून वेगळी करून एका ठिकाणी पुरली गेली. या रक्तरंजित घटनेची साक्ष आजही एका चौथऱ्यात जिवंत आहे. हा चौथरा म्हणजे केवळ दगडांचा ढिगारा नाही, हा आहे स्मृतींचा शिलालेख. 1600हून अधिक शिरं गाडून त्यावर बांधलेला हा उंच चौथरा आजही निःशब्द उभा आहे. तो आपल्याला सांगतो की स्वराज्य सहज मिळालं नाही. हजारोंनी प्राण दिले, तेव्हा स्वातंत्र्याची मशाल पेटली. आज आपण चौथऱ्याकडे पाहतो, पण लक्षात ठेवा, हा चौथरा म्हणजे बलिदानाचं स्मारक आहे. त्याच्या प्रत्येक दगडात एक आक्रोश दडलेला आहे आणि त्याचबरोबर एक अभिमानही. या चौथऱ्यासमोर उभं राहिलं की असं वाटतं आपण इतिहासाच्या जिवंत पानात उभे आहोत. शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या स्वराज्य लढाईत साध्या आदिवासी बांधवांनी दिलेलं योगदान विसरायचं नाही. हा चौथरा आपल्याला नेहमी आठवण करून देतो की स्वराज्य म्हणजे लोकशक्ती. मित्रांनो, आज आपण महादेव कोळी चौथऱ्याची कथा ऐकली. ही फक्त भूतकाळातील गोष्ट नाही, तर आपल्या अस्तित्वाची आठवण आहे. शिवाजी महाराजांचा वारसा आणि हजारो अनामिक शहीदांचं बलिदान यातूनच आपण उभे आहोत. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही या चौथऱ्यासमोर जाल, तेव्हा फक्त नतमस्तक होऊ नका, तर मनाशी एक वचन द्या की स्वराज्याच्या विचारांना, न्यायाला आणि सत्याला आपण जिवंत ठेवू. कार्यकर्त्यांना सूचना: एका चौथान, एका जयश्राम, एका चौथान. ज्यांच्याकडे टोपी नाही त्यांना टोपी द्यायची. यानंतर रावण याच विनंती करतो की आपण घोषणा द्यायच्या, आणि त्याच्या मागे आपण सर्वजण घोषणा देणार आहोत. सगळ्यांनी द्यायचंय. अरुण पाटील सर यांना विनंती करण्यासाठी करण्यासाठी तुला यायचंय. वाजी सर यांना विनंती करतो की माईकचा साधा घ्यायचंय. संजय बागे रावण. नाही कोण नाही.
दो। क्रांतिवीर महामानव धरती आबा भगवान बिरसा मुंडा को सलामी देंगे, सलामी दो। एक दो, एक दो। कुलवंत महानायक आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे को सलामी देंगे, सलामी दो। एक दो, एक दो। क्रांतिकारक राय ठाकर को सलामी देंगे, सलामी दो। एक दो, एक दो। क्रांतिवीर तंटा भील को सलामी देंगे, सलामी दो। एक दो, एक दो। एक साथ 1600 शहीद क्रांतिवीरों को सलामी देंगे, सलामी दो। एक दो, एक दो। त्यानंतर वाजे सर आपलं मनोगत व्यक्त करतात. सिरियस होत नाही आहोत. आपण अनेक संघटनांमध्ये आपण अनेक विचारधारांमध्ये वाटलो गेलेलो आहोत. आपल्याला हे लक्षात असायला पाहिजे, आपल्याला हे कळायला पाहिजे की आपल्याला नक्की काय करायचंय. समाज व्यवस्था उभी करणं ही छोटी गोष्ट नाहीये, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं हे बाजूला ठेवून आपल्या विचारधारेला काय वाटतं त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आज आपण आपल्या समाजाचं एक म्हणजे आपल्या समाजाविषयी एक वाईट गोष्ट अशी आहे